अवघ्या 5 दिवसाचे आयुष्य असलेल्या महाकाय टायटॅनिक जहाजाने 10 एप्रिल 1912 रोजी आपल्या पहिल्या प्रवासाला सुरुवात केली. 15 एप्रिल 1912 रोजी रात्री 2:20 उत्तर अटलांटिक महासागरात जगाला धक्का देणारी अशी घटना घडली. या महाकाय टायटॅनिकने जलसमाधी घेतली. मानव निर्मित तंत्रज्ञानावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 269.1 मीटर लांब, 28.2 मीटर रुंद, 53.3 मीटर उंच, आपल्या चिमण्यासहित असणारं, तब्बल 46,000 हॉर्स पॉवर शक्ती निर्माण करणाऱ्या इंजिनांनी बनवलेलं, आपल्या सोबत एका वेळेस 3300 पेक्षा जास्ती लोकांना घेऊन जाऊ शकणारं. त्या काळी ज्याला न बुडणारं जहाज असं सांगितलं गेलं, असं 145 मिलियन अमेरिकन डॉलर 2018 ची किंमत असणाऱ्या आर.एम.एस. टायटॅनिकने साउथहॅम्प्टन ते न्यूयॉर्क, अमेरिका ह्या प्रवासासाठी नॉर्थ अटलांटिक महासागरात सुरुवात केली. आर.एम.एस. टायटॅनिक हे त्या काळी समुद्रात तरंगणारं जगातील सगळ्यात मोठं जहाज होतं. सेवेत आल्यावर फक्त 5 दिवसात जगातील न बुडणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाली. 31 मार्च 1911 ला बेलफास्ट, आयर्लंड इकडे जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोक जमा झाली होती. ती जगातील सगळ्यात मोठं आणि सर्व सुविधांनी युक्त अशा रॉयल मेलशिप आर.एम.एस. टायटॅनिकच्या उद्घाटनासाठी. 46,000 टनापेक्षा जास्त वजन असणाऱ्या टायटॅनिकची निर्मिती हार्लंड अँड वॉल्फ शिपयार्डने केली होती. थॉमस एंड्रू याचा मुख्य घटक होता. आर.एम.एस. टायटॅनिकच सारथ्य कॅप्टन एडवर्ड स्मिथ यांच्याकडे होतं. ह्याच्या प्रथम वर्गाच्या श्रेणीमध्ये सुखवस्तू, लोकांसाठी सगळ्या सोयीसुविधा केलेल्या होत्या. अगदी स्विमिंग पूल, वाचनालय, व्यायामशाळा अशा सगळ्या गोष्टी त्यात समाविष्ट होत्या. 10 एप्रिल 1912 ला आपला प्रवास सुरू केल्यावर 4 दिवसात म्हणजे 15 एप्रिल 1912 रोजी आर.एम.एस. टायटॅनिकने न्यूफाउंडलँडच्या दक्षिणेपासून 600 कि.मी. वर रात्री 11:40 च्या सुमारास एका हिमनगाला धग दिली. त्यानंतर 2:20 आर.एम.एस. टायटॅनिकचे 2 तुकडे होत ह्या जहाजाला जलसमाधी मिळाली. अपुऱ्या लाईफबोटींमुळे जहाजावर तेव्हा 1000 पेक्षा जास्त लोक होते. टायटॅनिकच्या जलसमाधीमुळे पूर्ण जगाला हादरा बसला. समुद्रातील एकूणच जहाजाच्या वापरावर, ज्यात जहाज बांधणी ते त्याचा उपयोग अशा सगळ्या गोष्टी समाविष्ट होत्या, त्यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज पूर्ण जगाला भासली. त्यातून इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द सेफ्टी ऑफ लाईफ ॲट सी, सोलास 1914 साली स्थापना झाली. ज्याचे आज जवळपास जहाज बनवणारे, वापर करणारे 162 देश सदस्य आहेत. जे समुद्रमार्गाने वाहतूक करणाऱ्या सगळ्या जहाजांच्या 99% हिस्सा आहेत. आर.एम.एस. टायटॅनिक नक्की का बुडलं, ह्याचा अभ्यास जगातील अनेक अभियंते आणि वैज्ञानिकांनी केला. नक्की असं काय झालं, की एकेकाळी न बुडणारं जहाज असं समुद्राच्या तळाशी आपल्या पहिल्याच प्रवासात विसावलं. 1985 च्या आसपास जेव्हा अमेरिका आणि फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी टायटॅनिकचे समुद्रात बुडवलेले तुकडे समुद्र तळातून बाहेर काढले, तेव्हा त्याच्या जलसमाधीवर पुन्हा एकदा संशोधन सुरू झालं. समुद्रातून काढलेल्या स्टीलच्या तुकड्यांना जेव्हा थंड पाण्यात ठेवून त्यांच्यावर हातोडा मारला, तेव्हा त्याचे तुकडे झाले. 1990 च्या दशकात अनेकांचं असं मत झालं की आर.एम.एस. टायटॅनिकच्या निर्मितीमध्ये जे स्टील वापरण्यात आलं ते योग्य नसल्याने टायटॅनिकला जलसमाधी मिळाली. पण ह्यावर अजून संशोधन झाल्यावर अजून वेगवेगळे मतप्रवाह पुढे आले. त्यातील मध्ये पुढील प्रमाणे आहे. टायटॅनिक फोटोत हिमनगाला टक्कर दिल्यावर जहाजाच्या घट तुटल्यामुळे कशा पद्धतीने लोखंडाच्या प्लेट वेगळ्या झाल्या असतील हे दाखवलेलं आहे. 1. जेव्हा हिमनगाशी टक्कर झाली तेव्हा आर.एम.एस. टायटॅनिकचा वेग 22 नॉट होता, जवळपास 40 किलोमीटर/तास. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की कॅप्टन एडवर्ड स्मिथ हिमनग असलेल्या रस्त्यावरून इतकं महाकाय जहाज वेगाने नेत होता. ह्या वेगात हिमनगा सोबत झालेली टक्कर आर.एम.एस. टायटॅनिकला समुद्रात जलसमाधी देऊन गेली. 2. या बोटीवर असणाऱ्या रेडिओ ऑपरेटरने त्याला मिळालेल्या संदेशाकडे दुर्लक्ष केलं. आर.एम.एस. टायटॅनिकची धग होण्याच्या जवळपास 1 तास आधी इथे असलेल्या द केल्व्ह नावाच्या जहाजाने ह्या भागात मोठे हिमनग असल्याची सूचना दिली होती. पण सूचना देताना त्यापुढे एम.एस.जी. मास्टर्स सर्व्हिसग्राम हे सूचना पाठवताना त्याने लावलं नाही. त्यामुळे हा संदेश महत्त्वाचा नसून त्यासाठी कॅप्टन एडवर्ड स्मिथला हे सांगण्याची गरज रेडिओ ऑपरेटरला वाटली नाही. 3. आर.एम.एस. टायटॅनिक बनवताना त्याच्या मटेरियलच्या दर्जात फेरफार केला गेला. ह्याची निर्माती कंपनी एका वेळेस टायटॅनिक सारखी 3 जहाज एकाच वेळेस बांधत होती.
ही जहाज वेळेत पूर्ण करण्याचं लक्ष त्यांच्यापुढे होतं म्हणून अनेक गोष्टीत दर्जाबद्दल तडजोडी करण्यात आल्या. आर.एम.एस. टायटॅनिकमध्ये जवळपास 3 मिलियन घट वापरले गेले होते. त्या काळी लोखंड अथवा स्टीलच्या 2 पट्ट्यांना एकसंध जोडण्यासाठी रिवेटचा वापर केला जायचा. जेव्हा वेल्डिंग हा प्रकार अस्तित्वात नव्हता. असे घट आपण दादरला पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पुलावर अथवा भायंदरच्या खाडीवरील पुलावर आज बघू शकतो. या घटमध्ये अनेक अशुद्धी आढळल्या. या अशुद्धीमुळे फटका बसल्यावर घट तुटून लोखंडाच्या आणि स्टीलच्या प्लेटमधील एकसंधपणा नष्ट होऊन 2 पट्ट्या तुटून अथवा वेगळ्या होऊ शकतात. हे एक प्रमुख कारण टायटॅनिकच्या अपघातासाठी मानलं गेलं आहे. 4. एका वैज्ञानिकाच्या मते 1912 साली पृथ्वी अचानकपणे सूर्य आणि चंद्र ह्या दोघांच्या जवळ ओढली गेली होती. ह्या जवळ जाण्याने ह्या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पृथ्वीवर त्या वर्षी सगळ्यात जास्त होता. त्यामुळे त्या वर्षी पृथ्वीवर खूप मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. ह्यामुळेच खूप मोठे मोठे हिमनग तुटून वेगळे होऊन समुद्रात आले असावेत असा निष्कर्ष काढला आहे. असाही एक कयास आहे की ऑप्टिकल इल्युजनमुळे लाईट बेड झाला असेल आणि त्यामुळे दुरून हिमनगावर लक्ष ठेवणाऱ्या लोकांना त्याचा अंदाज आधी आला नसेल. तसेच लक्ष ठेवणाऱ्या लोकांकडे साध्या दुर्बिणी पण नव्हत्या. जर कदाचित असत्या तर हिमनगाचा अंदाज आधी आला असता तर ही दुर्घटना टाळता आली असती. टायटॅनिकच्या लोखंडाचा दर्जा हा बर्फाच्या पाण्यासाठी योग्य नव्हता किंवा त्याचे घट हलक्या दर्जाचे अशुद्ध होते. किंवा त्या काळी पृथ्वीवर भरती ओहोटी जास्ती होती किंवा टायटॅनिकवर जीव वाचवणाऱ्या बोटी, लाईफ बोट अपुऱ्या होत्या किंवा टायटॅनिकचा वेग खूप होता अशा सगळ्या शक्यता धरल्या तरी आर.एम.एस. टायटॅनिक हे जहाज आपल्या सोबत 1500 लोकांना घेऊन बुडालं हे सत्य आहे. आर.एम.एस. टायटॅनिकने 108 वर्षापूर्वी आपल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज इतके वर्षानंतर पण जगातील कोणीच आज ह्या जहाजाला विसरू शकलेलं नाही. न बुडणारं जहाज आज बुडालेल्या जहाजाची एक दंतकथा बनून राहिलं आहे.